जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात पितरांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे। कारण आपला जन्म, आपले अस्तित्व हे आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले आहे। त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या जीवनात सुख, शांती आणि प्रगती मिळणे कठीण आहे। यासाठीच दरवर्षी श्राद्ध पक्ष, महालय आणि विशेषतः सर्वपित्री अमावस्या या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान आणि अर्पण करण्याची परंपरा आहे। आज आपण जाणून घेणार आहोत 29 सप्टेंबर 2025 या दिवशी येणाऱ्या सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व, या दिवशी काळे तीळ अर्पण करण्याचे फायदे, पितरांची कृपा मिळवण्यासाठी आवश्यक विधी आणि कोणत्या चुका टाळाव्यात। श्राद्ध पक्षात 15 दिवस विविध पितरांच्या स्मरणार्थ तर्पण केले जाते। पण अनेक लोकांना सर्व नातेवाईकांचे, सर्व पूर्वजांचे श्राद्ध करण्याची सोय नसते। त्यामुळे शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी आपल्या सर्व पितरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धेने तर्पण केले तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळते, पितृदोष नाहीसा होतो, घरातील अडथळे, आजार आणि वाद दूर होतात। यालाच सर्वपित्री अमावस्या किंवा महालय अमावस्या असे म्हटले जाते। या दिवशी उपवास करणे शक्य असेल तर उत्तम, परंतु उपाशी राहिलात तरी चालते। मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्पण करणे। शास्त्रानुसार या दिवशी काळे तीळ अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे। काळ्या तिळांचा अर्थ, तीळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे। काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो। तिळांच्या अर्पणाने पितरांची तृप्ती लवकर होते। कसे अर्पण करावे? सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे। दक्षिणेकडे तोंड करून पिंडदान किंवा तर्पण करावे। काळे तीळ, पाणी, दूध, कुशा, दर्भ आणि पिंड हे अर्पणात वापरावे। पितृदेवताभ्यः स्वधा असा उच्चार करून तर्पण करावे। या दिवशी श्रद्धेने केलेले अर्पण आणि तर्पण केल्याने 7 पिढ्यांपर्यंतचा प्रखर पितृदोष नाहीसा होतो। 2. घरातील वारंवार होणारे अपयश, अडथळे दूर होतात। 3. संतान प्राप्ती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह अशा सर्व कामांमध्ये यश मिळते। 4. घरातील वातावरण शांत आणि मंगलमय होते। 5. पितरांच्या आत्म्याला शांती मिळून ते आशीर्वाद देतात। अनेक ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात की कुंडलीतील पितृदोष तर्पण केल्याने दूर होतो। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे। मांसाहार, मद्यपान आणि तामसी आहार घेऊ नये। घरात वादविवाद, राग, भांडण करू नये। झाडे लावणे, मोठ्या शुभकार्यांची सुरुवात करणे, नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे। अन्न वाया घालवू नये, त्याऐवजी त्या दिवशी शक्य असल्यास गरिबांना, ब्राह्मणांना आणि गरजूंना दान करावे। मित्रांनो, आपले पितर हे आपल्याला अदृश्य स्वरूपात कायम मार्गदर्शन करतात। आपण त्यांचा आदर केला, त्यांच्या आत्म्यास शांती दिली तर त्यांचे आशीर्वाद आपल्या प्रत्येक पावलावर मिळतात। म्हणूनच या सर्वपित्री अमावस्येला श्रद्धेने काळे तीळ अर्पण करा, पितरांचे स्मरण करा आणि पितृभ्यः स्वधा या मंत्राचा जप करा। नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील आणि सुख, समृद्धी वाढेल। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण आज सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व जाणून घेतले। आपल्या पितरांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, पण त्यांच्या स्मरणाने, त्यांच्या आत्म्यास शांती देऊन आपण त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो। स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात पितर संतुष्ट आहे, त्या घरात लक्ष्मी नांदते आणि त्या घरात परमेश्वराची कृपा असते। म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी फक्त परंपरा नाही, तर आपली खरी आध्यात्मिक जबाबदारी आहे। प्रिय मित्रांनो, जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर हे निश्चित आहे की तुम्ही आपल्या पितरांवर श्रद्धा ठेवता आणि त्यांचे